यातली पहिली बातमी आहे शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार खासदार उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत। राज्यातून विशेष ट्रेनमधून हजारो शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे राज्यातल्या अवकाळी पावसाची। विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला, यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर तिसरी बातमी चिंता वाढवणारी कोरोनाची। राज्यात कोरोनाचे जवळपास 1000 रुग्ण सापडल्याने आता चिंता वाढली। आता या तिन्ही बातम्या आपण सविस्तर पाहूया। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 8 एप्रिलला अयोध्या दौरा, त्यासाठी ठाणे आणि नाशिकमधून विशेष ट्रेन अयोध्येसाठी रवाना झाल्या। ठाण्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून अयोध्येसाठी रवाना केले। हजारो शिवसैनिक अयोध्या दौऱ्यासाठी विशेष ट्रेनने रवाना झाले। शिवसैनिकांसोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील रवाना झाले। तर नाशिकमधून देखील विशेष ट्रेन अयोध्येसाठी आज रवाना झाली। आता 8 एप्रिलला शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार अयोध्येत असणार आहेत। आता दौऱ्याची धास्ती घेतली किंवा नाही मी हे म्हणणार नाही, परंतु मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागलेत, फिरू लागलेत, ही चांगली बाब आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अयोध्या दौरा नेमका कसा असणार आहे ते आपण पाहूयात। तर 8 एप्रिलला लखनौमध्ये मुख्यमंत्री दाखल होते। त्या दिवशी योगी आदित्यनाथ यांची ते भेट घेण्याची शक्यता। पुढे 9 एप्रिलला सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला मुख्यमंत्र्यांसह सगळे नेते जातील आणि त्यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। 9 एप्रिलला सायंकाळी शरयू तीरावर महाआरती सुद्धा होणार आहे। रात्री मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील। तर अशा पद्धतीनं शिवसेनेची ही अयोध्या वारी असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदारांचा उद्या अयोध्या दौरा असणार। शिवसेनेच्या दौऱ्याचा दुसरा टीझर सुद्धा आता लॉन्च एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी घणाघाती टीका केली। रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। तसंच आम्ही महाराष्ट्रात रामराज्य आणणार असं देखील आदित्य यांनी म्हटलंय। मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की आता कलियुग आहे, रावण राज्य चालवणारे अयोध्येला चाललेले आहेत, ठीक आहे, पण नक्कीच आम्ही रामराज्य पुन्हा या महाराष्ट्रात आणू आणि तेच आम्ही घेऊन चाललेलो आहे। आमचं तर ब्रीदवाक्यच आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय। तर या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या वारीवरून आदित्य ठाकरेंनी सडकून टीका केली। हे रावण सगळे अयोध्येला चाललेत, मात्र आम्ही राज्यामध्ये रामराज्य आणू असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। तर एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी आता भाजप मैदानात उतरल्याचं दिसतंय। मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी विशेष जबाबदारी देण्यात आली। शिंदे यांच्यासोबत गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार जाणार आहेत। उत्तर प्रदेशातल्या भाजपचे नेतेही शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत। एकूणच काय तर शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपची रसद असणार असल्याची माहिती आहे। पाहूयात पुढची बातमी। वर्षा बंगल्यावर झालेल्या खानपानाच्या वारेमाप खर्चावरच्या टीकेनंतर आता पाहुणचारावरच्या खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला। एवढंच नाही तर वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानावरचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय आता सरकारने घेतलाय। त्यासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावरच्या खानपानाचं कंत्राट 2 वेगवेगळ्या खासगी कंत्राटदारांना देण्यात आलं। तसंच दोन्ही निवासस्थानावरच्या खानपानासाठी वर्षाला 5 कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला। दरम्यान खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर तर खर्चाला नेमकी कशी कात्री लावण्यात आली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। तर वेफर्सचे दर आता 10 रुपये असणार आहेत। मसाला चहा, कॉफी, ग्रीन टी 14 रुपयांना मिळेल। हे सगळे दर आता ठरवण्यात आले। मसाला दुधाचे दर 15 रुपये असे। सोबतच कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक 15 रुपयांना मिळते।
साधारण मांसाहारी जेवण 175 रुपयाला मिळेल, तर स्पेशल शाकाहारी जेवण 325 रुपयांना असेल. मांसाहारी जेवण 325 रुपयांना मिळेल, तर हे सगळे दर आता निश्चित करण्यात आले. मी बोलताना असं म्हणलं काय सोन्याचा चहा पितात काय, त्यांनी सांगितलं नाही सोन्यासारख्या माणसांना आम्ही चहा पाजतो. ठीक आहे, हे आम्ही एकमेकाच्या संदर्भातल्या थोड्याशा कुरकुड्या चालतात, पण आमची एवढीच भावना आहे की जनतेचा पैसा आहे, व्यवस्थितपणे तो खर्च झाला पाहिजे. जिथं गरज आहे तिथं खर्च करा, आमचं दुमत नाही, पण त्याची उधळपट्टी करू नका, वायफळ खर्च करू नका, एवढीच आमची अपेक्षा आहे. त्या प्रकारची स्वतःची पाठ थोपटवायची असेल थोपटवून घ्या, पण त्याबरोबर हेही कबूल करा ना की चांगल्या सूचना विरोधकांनी केल्या तर त्याचं स्वागत करणारे सरकार आहे. मग या जशा सूचना करतात अशा महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत वेगवेगळ्या आपण सूचना करा, महाराष्ट्राला प्रगतीकडे नेऊया. मी अहंकार नाही, आम्हाला कुठलाही इगो नाही, प्रतिष्ठा नाही, म्हणून तर अशा प्रकारचा निर्णय तात्काळ वर्षाने सागरच्या बाबतीत सरकारने घेतलाच ना. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 वर्ष होण्याची शक्यता आहे. या संदर्भात नुकतीच राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्यासाठी अनुकूलता दर्शवल्याचं महासंघानं म्हटलंय. देशातल्या 25 राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष, शिवाय केंद्राने 1998 पासून सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष केलं. त्यामुळे सरकारी खात्यातल्या 3 लाखांहून अधिक रिक्त पदं पाहता अनुभवी कर्मचाऱ्यांचं वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्याची मागणी महासंघानं केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. मोदी आणि भाजपशी जुळून घेणं हे उद्धव ठाकरेंच्याच हातात आहे, असं विधान शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलंय. शेवटी लहान भावाला माफ करणं हे मोठ्या भावाच्या अर्थात मोदींच्या हातात आहे, असं देखील केसरकरांनी म्हटलं. दरम्यान ठाकरे शिंदेंना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी पुढाकार घेतल्यास त्याला आमचं समर्थन राहील, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. हे जर झालं तर वरिष्ठ पातळीवरून स्वतः मोदी साहेबांनी जर आता त्यांना माफी कोणी केली पाहिजे. शेवटी मोठ्या भावाने लहान भावाला माफ करायला लागतं. ज्या प्रकारे त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे त्या ह्याच्यावर आता हे जुळवून घेणं हे त्यांच्या स्वतःच्या हातात आहे उद्धव साहेबांच्या. मला वाटतं की जे काय प्रयत्न आम्हाला करायचे होते आम्ही केलेले होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जर एकत्र येत असतील तर मी पुढाकार घेऊ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चांगलं ना, चांगलं ना, चांगलं आहे. त्यांनी प्रयत्न करावेत. कुठल्याही चांगल्या गोष्टीला आम्ही सुयश चिंतितो. ऑल द बेस्ट. तर शिंदे हे मुख्यमंत्री नव्हेत, गुंडमंत्री या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला दीपक केसरकरांनी आता उत्तर दिले. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्याच मनातले मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ठाकरेंनी वाईट वाटून घेऊ नये असं दीपक केसरकरांनी म्हटलं. शिवाय शिवसेनेला ब्रँडिंगची गरज नाही, आदित्य ठाकरेंनीच ब्रँडिंगचा ड्रामा करावा अशी टीका देखील केसरकरांनी केली. चांगला कारभार हे शिंदे साहेब महाराष्ट्राला देत आहेत आणि मुळात उद्धव साहेबांनीच ठरवलेलं होतं की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हायचं. त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्यावर पवार साहेबांनी दबाव आणला आणि मला मुख्यमंत्री व्हायला लावलं, नाहीतर मुख्यमंत्री शिंदे साहेबच असले असते ना. म्हणजे त्यांच्या मनात असलेलेच मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांना फारसं वाईट वाटू नये असं मला वाटतं. आम्ही काम करणारे लोक, मार्केटिंगची गरज कोणाला असते? आदित्यसारख्या लोकांना, जे 2.5 वर्ष मंत्री राहून त्यांनी काय केलं नाही. मुंबईची सर्वाधिक प्रदूषित हवा हे आदित्यने दिलेली देणगी आहे. त्यांना गरज आहे, त्यांना मोठमोठे ॲडवायझर असतात. खोटं कसं बोलायचं, लोकांची बदनामी कशी करायची, ह्याचं उत्कृष्ट ट्रेनिंग आदित्यने दिलेलं आहे. ते ट्रेनिंग त्यांना लकलाभ हो. आता बातमी ठाकरे गटातून. आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंची रणनीती ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभेच्या 8 जागांवर बाहेरच्यांना संधी देणार असल्याची माहिती मिळते. मालेगावमधून दादा भुसेंविरुद्ध अद्वैत हिरेंना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान ठाकरे गटाची काय रणनीती ठरली आहे ती पाहूयात. 8 जागांवर बाहेरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. मालेगावमध्ये दादा भुसे विरुद्ध अद्वैत हिरेंना उमेदवारी दिली जाईल. तर ठाकरेंनी अशा पद्धतीची रणनीती आखल्याची माहिती आहे. तर यवतमाळमध्ये संजय राठोड विरुद्ध सुनील महाजनांना संधी मिळेल. तर माहीममध्ये सदा सरवणकरांच्या विरोधात विशाखा राऊतांना ठाकरे गटाकडून संधी दिली जाऊ शकते. मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वेंच्या विरोधात विनोद घोसाळकरांना ठाकरे गट संधी देईल. तर तिकडे भायखळ्यात यामिनी जाधव यांच्या विरोधात स्थानिक नगरसेवकांना संधी दिली जाईल. पाटणमध्ये शंभूराज देसाईंच्या विरोधात हर्षल कदम यांना ठाकरे गटाकडून संधी मिळेल. पुढची बातमी पाहूयात.
हिंडनबर्ग प्रकरणात जेपीसीची मागणी गरजेची नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी हे वक्तव्य केले. जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचं बहुमत असेल, त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही असं मत पवारांनी व्यक्त केलं. एका कंपनीला विरोधकांनी गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं. त्याचबरोबर या प्रकरणात एका उद्योग समूहाला लक्ष्य केल्याचं देखील पवारांनी म्हटलं. माजी आमदार आशिष देशमुख यांचं उत्तर देईपर्यंत निलंबन करण्यात आले. त्यांना काँग्रेस नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीशीला 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान उत्तर देत नाही तोपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे आशिष देशमुख आता काय उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे मुंबईतल्या मडमधल्या अनधिकृत स्टुडिओंवर अखेर हातोडा पडला. मुंबई महापालिकेकडून मडमधल्या 12 अनधिकृत स्टुडिओंवर तोडक कारवाई करण्यात आली. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन मडमध्ये हजर होते. दरम्यान सीआरझेडचं उल्लंघन करून स्टुडिओ उभारल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. महाविकास आघाडीमधल्या तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानं हे अनधिकृत स्टुडिओ उभारल्याचा आरोप देखील सोमय्यांनी केला होता. अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेच्या कृपेने 2021 मध्ये डझन्सभर आता अनधिकृत स्टुडिओ तिथे उभारण्यात आले. 25,000 स्क्वेअर फीट 50,000 स्क्वेअर फीटचे स्टुडिओ त्यांना अधिकृत परमिशन आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयाने दिली होती. आज हे स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू होणार आहे. मोदी है तो मुमकिन है. अस्लम शेख आमदार आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या पार्टनरशिपमध्ये झालं असतील तर यांच्याकडनं मुंबई महानगरपालिका हे पैसे वसूल करणार आहे का? आता बातमी आहे कोरोनाच्या धोक्याची. राज्यामध्ये दिवसभरात कोरोनाचे 926 रुग्ण सापडले तर 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता 4,487 वर गेली. तर पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात सुद्धा आता मास्क सक्ती करण्यात आली. भाविकांना मास्क घालून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येण्याचं आवाहन मंदिर प्रशासनानं केलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तिकडे सांगलीत सुद्धा आता मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला. जिल्ह्यातल्या सर्व प्रकारची शासकीय आणि निमशासकीय कार्यालय तसंच बँका, शाळा, महाविद्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा दैनंदिन वापर करणं अनिवार्य करण्यात आलं. तर राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्यानं 10 आणि 11 एप्रिलला मॉकड्रिल केलं जाणार आहे. राज्यात आणि देशात कोरोनाचा धोका वाढलाय, त्यामुळे कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी 10 आणि 11 एप्रिलला मॉकड्रिल घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली. देशात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 6,000च्या आसपास नवे रुग्ण आढळलेत. तर राज्यामध्ये आज दिवसभरात 926 नवे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार आता अलर्ट झालंय. 10 आणि 11 एप्रिलला एक मॉकड्रिल करण्यात येईल आणि त्यानुसार बघितलं जाईल की आपली व्यवस्था, आपली बेडची कॅपॅसिटी किती आहे, मेडिसिनची व्यवस्था काय आहे, ऑक्सिजन सप्लायचं काय, तिथला जिल्ह्यामध्ये काय व्यवस्था आहे. या दृष्टीने हा मॉकड्रिल घेण्यात येईल. मागेही असा एक मॉकड्रिल झाला होता.